राज्यातील ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उच्च दर्जाच्या कोळसा खाणीमुळे कोळशाचे अवलंबित्व कमी होणार आहे. तसंच पर्यावरणाच्या संवर्धनासोबत विजेचे दर कमी होऊन भविष्यातील ऊर्जा गरज पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. महानिर्मितीच्या छत्तीसगड राज्यातील गारे पाल्मा सेक्टर 2 कोळसा खाणीतून कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात येणाऱ्या पहिल्या कोळसा रेल्वे रॅकचे आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी रेल्वे रॅकला हिरवी झेंडी दाखवून कोळसा हाताळणी प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महानिर्मितीचे अध्यक्ष राधाकृष्णन बी, संचालक अभय हरणे, कार्यकारी संचालक नितीन वाघ, गारे पाल्मा कोळसा खाणीचे मुख्य अभियंता शैलेश पडोळे, कोराडी औष्णिक प्रकल्पाचे मुख्य अभियंता सुदीप राणे, कार्यकारी संचालक पंकज सपाटे, गिरीश कुमार, मध्य रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता, विनायक गर्गा आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. गारे पाल्मा या कोळसा खाणीतून अत्यंत उच्च दर्जाचा कोळसा उपलब्ध होत असल्यामुळे ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढणार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की ऊर्जा निर्मितीसाठी असलेले अवलंबित्व त्यामुळे कमी होणार आहे. तसेच पर्यावरणासोबत विजेचे दर कमी होण्यास मदत होणार आहे. राज्यातील लोड शेडिंग राहणार नाही. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे सुलभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महानिर्मितीला गारे पाल्मा ही कोळसा खाण आवंटित झाली असून 1583.487 हेक्टरमध्ये असलेल्या खाणीमुळे पुढील 77 वर्ष उच्च दर्जाचा कोळसा उपलब्ध होणार आहे. या खाणी 655.152 मेट्रिक टन कोळसा उत्पादन होणार आहे. या खाणीत मार्च 26 पासून उत्पादन सुरू झाले असून आतापर्यंत 80,895.31 मेट्रिक टन कोळशाचे उत्पादन झाले असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या कोळसा खाणीमधून कोराडी, चंद्रपूर आणि परळी येथे दीर्घकालीन पुरवठा होणार आहे. महाऊर्जाला उपलब्ध झालेल्या या खाणीमुळे कोळशाच्या गुणवत्तेवर नियंत्रण राहणार आहे. हा प्रकल्प राज्याच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देणारा असून भविष्यातील वीज तुटवड्याचा धोका कमी होणार आहे. तसेच दीर्घकालीन शाश्वत विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. प्रारंभी महानिर्मितीचे अध्यक्ष राधाकृष्णन बी यांनी स्वागत करून या प्रकल्पाबद्दल माहिती दिली. यावेळी लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि राज्याच्या ज्या वीज निर्मिती कंपनी आहेत त्यांना त्यांच्या मालकीची खाण देण्याचा निर्णय हा त्या काळामध्ये झाला आणि त्यातनं आपल्या महाजेनकोला छत्तीसगड राज्यामध्ये गरे पाल्मा ही खाण त्या ठिकाणी प्राप्त झाली. आपण त्याचा एमडीओ केला आणि सगळे अडथळे पार करून एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स, जनसुनावणी, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे जे काही त्याला क्लिअरन्सेस लागतात हे सगळे करून त्याचं बॉक्स कटिंग झालं आणि आज पहिला रेक हा या ठिकाणी आलेला आहे. यात सगळ्यात महत्वाचं असं आहे की आता आपलं कोळशाकरताचं अवलंबित्व हे कमी होणार आहे. दुसरं, या कोळशाचा ग्रेड अतिशय चांगला आहे. जवळपास 4300 जीसीबीचा हा कोळसा असल्यामुळे आपल्या वीज निर्मिती कंपनीला क्वालिटी कोल मिळतोय. आपली वीज निर्मितीची क्षमता वाढेल आणि त्यासोबत त्याची कॉस्ट आपली कमी होईल, एन्व्हायरमेंटवर त्याचा इम्पॅक्ट कमी होईल आणि म्हणून एक व्हॅल्यू प्रपोजिशन या माध्यमातून तयार झालेलं आहे. ज्यावेळी बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री होते, मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळेस आम्ही याची सुरुवात केली. जवळपास या सगळ्या याला 6-7 वर्ष लागले, 8 वर्ष लागले, पण आज आता हा कोळसा मिळाल्यानंतर या खाणीचं आयुष्य पुढचे 77 वर्ष आहे. त्यामुळे कोळशाची कुठलीही कमतरता ही आपल्याला पडणार नाही. चांगल्या क्वालिटीचा कोळसा आपल्या स्वतःच्या खाणीतनं आता आपल्या महाजेनकोला मिळणार आहे आणि म्हणून महाजेनकोचे एमडी राधाकृष्णन ज्यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन हे सगळं जे लास्ट माईलचं काम आहे हे पूर्ण केलं, त्यांचं मी अभिनंदन करतो. महाजेनकोच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो आणि
मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये या कोळशामुळे विजेचे भाव कमी करण्यात आम्हाला अजून यश येईल. उत्पन्न किती कमतरता होईल आणि महत्वाची गोष्ट की असं आहे की किती क्षमता वाढेल. असं आहे की आपल्याला आज जो कोळसा मिळतो तो 2800, 2900, 3200 जीसीबीचा कोळसा आहे. थेट जर 4300 जीसीबीचा मिळाला तर आपण समजू शकता किती मोठा परिणाम याचा होणार आहे. त्यामुळे जेवढा कोळसा आपण पूर्वी वापरायचो त्यापेक्षा एक प्रकारे जीसीबी वाढल्यामुळे तुलनात्मक मोठ्या प्रमाणात वापर कमी होणार आहे कोळशाचा. त्यामुळे आपल्याला मोठा फायदा होईल. सर एक प्रश्न असं आहे की आता 3 महत्वाचे कोल गॅसिफिकेशनचे प्रोजेक्ट्स हे महाराष्ट्रामध्ये सुरू झाले आहेत. एकूण देशात 7 प्रोजेक्ट आहेत, त्यातले 3 महाराष्ट्रामध्ये आहेत. आता त्याचं काम चाललेलं आहे. हे प्रोजेक्ट्स यशस्वी झाल्यानंतर त्यातनं आपल्याला काही लर्निंग्स मिळतील. त्या लर्निंग्सच्या आधारावर इतर ठिकाणी जिथे आपल्याला कोळशाचे साठे वापरता आलेले नाहीत त्या ठिकाणी आपल्याला याच पद्धतीनं करता येईल का याची माहिती आपल्याला मिळेल आणि मग त्याचा उपयोग करण्यात येईल. काळामध्ये गृह खात्याची एक बैठक. मुक्तता लोड शेडिंग कुठेही नाहीये. लोड शेडिंगला पूर्ण मुक्त केलेलं आहे आणि आता तर आपण 70% शेतकऱ्यांना दिवसा पॉवर देणं देखील सुरू केलं.